मार्च महिन्याला सुरुवात झाली असून ऊन हळूहळू वाढू लागले, परंतु अधूनमधून येणारे आभाळ तसेच अवकाळी पावसानं माठ बनवण्यावर आणि सुकण्यावर परिणाम होतोय। तसेच माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत देखील वाढली आहे। यामुळे माठाच्या किमतीत देखील वाढ झाली आहे। ढगाळ वातावरणापूर्वी तयार झालेले माठ विक्रीस उपलब्ध होत असून सुद्धा किमती वाढल्यानं पाहिजे तसे ग्राहक मिळत नसल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। परिणामी गरिबांच्या फ्रीजला महागाईची झळ सोसावी लागतेय। उन्हाची चाहूल लागली आहे। बाजारात तेजी येईल या आशेवर माठ विक्रेते आहे। माठ खरेदी करताना ग्राहक सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात। त्यामुळे हा व्यवसाय तोट्याचा झालाय। मात्र पर्याय नसल्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपरिक उद्योगच करावा लागतो। आता गरिबांच्या घरातही फ्रीज आढळून येतात। त्यामुळे साहजिकच गेल्या काही वर्षात माठ व्यवसायावर परिणाम झालाय। शिवाय शहरांमध्ये नगरपालिका रस्त्यांवर किंवा बाजारात जागा उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक नाही। त्यामुळे पारंपरिक व्यवसायावर परिणाम झाला आहे, अशी खंत माठ विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे।